हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानशी रेसिपी, भरलेले कारले। तर त्यासाठी मी हे 4 कारले साळून घेतलेले आहे, यात मीठ भरून ठेवलेले आहे। आता आपण मसाला तयार करून घेत आहोत। मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, तीळ भाजून घेतलेले आहे आणि हे धणे, जिरे, 2 लवंग, 7-8 मिरी घेतलेली आहे, काळी मिरी, आणि हे रोस्ट करून घेतलेले आहे। आता यात आपण खोबरे रोस्ट करून घेत आहोत। थोडेसे खोबरे घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे। आता हा धणे, जिरे, लवंग, 2 वेलची, 1 चक्री फूल आणि थोडेसे काळे फूल घेतलेले आहे। त्याला दगडी फूलही बोलतात। अशा प्रकारे आपण खोबरेही रोस्ट करून घेऊयात। इकडे मी एकीकडे 2 चमचे तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता हे खोबरे थोडेसे रोस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वाटण आता तयार झालेले आहे। खोबरे थंड होते तोपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊया। हे आपल्याला कोरडेच वाटायचे आहे। शेंगदाणे आणि 1.5 चमचा मी सोप पावडर घेतलेली आहे। तर आता हे आपण सुकेच, यात पाणी न घालता आपल्याला याची फाईन पावडर तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी याची जाडसर भरड करून घेतलेली आहे। आता आपण हे खोबरे, धणे, जिरे याची जाडसर पावडर तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले खोबऱ्याचे वाटण तयार झालेले आहे। हे काढून घेऊया। आता यात घालायचं आहे मुठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेत आहोत। आता हे पण आपण जाड भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेले आहे। आता हे एका ताटात काढून घेऊया सर्व मसाले। अशा प्रकारे मी सर्व काढून घेते। आता यात घालूया आपण शेंगदाणे आणि तीळ याचा कूट करून तयार केलेला, तोही घालून घेऊया। आता यामध्ये घालणार आहोत आमसूल पावडर, 1 चमचा आमसूल पावडर घालत आहे। आमसूल पावडरने याची चव खूप छान येते, कडूपणा कमी होतो। आता यामध्ये थोडेसे मीठ घालूया, कारण कारल्यामध्ये आपण भरपूर मीठ घातलेले आहे। तर यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया। पाव चमचा मीठ घातलेले आहे। आता हे यामध्ये हिंग घालूया। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे एकजीव करून घेते। आता यात घालायचा आहे आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चॉप केलेला, कांद्यामुळे याच्यामध्ये खूप स्वाद येतो आणि कुरकुरीतही होतात। अशा प्रकारचे कांदा घालून आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। आता काही याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहे। यात घालणार आहोत हळद पावडर, पाव चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, आणि हे सर्व आपण
एकत्र करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला एकत्र केल्यावर सगळे मसाले एक मिळून येतील. आता हे 5 मिनिटे आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण कारले धुवून घेऊ. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कारले धुवून झालेले आहेत. मी पिळून घेतलेले आहे अशा प्रकारे दाबून. आणि आता आपण यामध्ये मसाला भरून घेऊया. अशा प्रकारे आपण दाबून दाबून मसाला भरायचा आहे. अशा प्रकारे आपण मसाला भरून घेऊया. जितका मावेल तितका भरायचा आहे. अशा प्रकारे आपण मसाला सर्व भरून घेऊया. अशा प्रकारे मसाला भरून घेऊया आणि याला बंद करायचे आहे. जेवढं बंद होईल तितके बंद करून घ्यायचे आहे. आता मी दुसरे भरून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कारले भरून घेतलेले आहे. आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे. अशा प्रकारे आता याच्यामध्ये मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत. तेल चांगले कडकडीत तापून देऊया. आता या तेलामध्ये घालूया थोडासा हिंग. हिंग चांगला फुलला की आपण हे कारले घालून घेऊया. कारले आपल्याला मसाला भरलेला आहे त्यातून न घालता आपण असा वर मसाला येईल अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घेऊया आणि याला लो फ्लेमवर भाजून घेऊया. एक बाजू भाजली की मग हे राहिलेले वाटण त्यात घालून घेऊया. आता हे 5 मिनिटे झाकून ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, 5 मिनिटे झालेली आहे. आपण हे आता खोलून बघूया. असे करून आपल्याला थोडे थोडे सर्व बाजू शेकून घ्यायचे आहे. असे उलटून पालटून आपण याला शेकून घेऊया. पुन्हा 5 मिनिटे ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या एक एक बाजूने आपण शेकून घेतलेले आहे. आता आपण मसाला टाकून घेऊया. आपला जो राहिलेला मसाला आहे तो सर्व टाकून घेऊया यामध्ये. हे सर्व मिक्स करून घेऊया. आता याला आपण थोडेसे शिजण्यासाठी पाणी शिंपडायचे आहे. 3-4 चमचे पाणी घातलेले आहे शिंपडून. अशा प्रकारे आता पुन्हा झाकून ठेवूया आणि याला चांगलं वाफवून घेऊ. चला तर बघूया आपण आपले कारले चांगले शेकलेले आहेत, चांगले शिजलेले आहेत. तर अशा प्रकारचे आपण कारले बनवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आपले खूप छान झालेले आहे. स्वाद पण खूप छान येत आहे. मी जवळून दाखवते. अशा प्रकारचे आपले कारले बनलेले आहे. आता आपण याला काढून घेऊया, सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपल्याला भरलेली कारली बनलेली आहे. आपण चपातीसोबतही खाऊ शकतो, भाकरीबरोबरही खाऊ शकतो. अशा प्रकारचे खूप रुचकर लागतात आणि आम्हाला तर खूप आवडतात अशा प्रकारची कारली. आमची लहान मुलंही खातात. अशा प्रकारचे हे कारले तुम्हीही बनवून बघा. एकदा तरी बघा, तुम्हाला खूप आवडतील. आणि हे बनवून तुम्ही स्टोअर पण करू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून गरम करून खाऊ शकता. अशा प्रकारचे कारले तुम्हीही बनवा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.